जर तुम्ही दुधाची साई साठवून ठेवली तर त्याच्यापासून तूप, पनीर आणि लोणी इत्यादी घटक घरातच अगदी कमी किमतीमध्ये बनवू शकता. त्याच्यासाठी काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपण साई साठवून ठेवलेली ती फिरवून घ्यायची. जास्त पसारा होत नाही, घाबरण्याची काहीच गरज नाही, पण जास्त एक्स्ट्राचं पाणी याच्यामध्ये ओतायचं नाही. कमीत कमी पाण्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. जे दूध उरलं होतं ते मी याच्यामध्ये बघा टाकले आणि याच्यापासून हा पनीर तयार झालेला आहे. आता हा पनीर काय करायचा, आणि इकडे आहे ते मी लोणी कढवण्यासाठी ठेवले, म्हणजे त्याचं तूप होईल. आता हे जे पनीर आहे ते मी कपड्यामध्ये असं व्यवस्थित गुंडळून ठेवणार 2 ते 3 तास, आणि त्याच्यानंतर ह्याच्यातलं पाणी निघून गेलं की हे बनतं ते अगदी घरगुती पद्धतीचं परफेक्ट असं पनीर, आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा काय नाही. आणि हे आहे ते फायनली आपलं तूप आहे ते घरगुती पद्धतीचं तयार झालेलं आहे.